नमस्कार मंडळी, काही दिवसापूर्वी मी कोल्हापुरातील गया गदाधराच्या मंदिराची माहिती दिली होती। तर त्या व्हिडिओला खूप भारी प्रतिसाद आला होता। 7 लाखपेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितला। 20,000 लोकांनी त्याला शेअर केला। शेकडो लोकांचा मेसेज आला की अशीच माहिती देणारी सिरीज तुम्ही चालू करा। कारण आमच्या शेजारी एवढे पुरातन मंदिर असून आम्हाला माहित नव्हते, कल्पना नव्हती। तर कोल्हापूर करवीर नगरी ही खूप काही रहस्य असलेली नगरी आहे। अखंड भारत भूमीवर जी काही मंदिरे आहेत, तीर्थे आहेत, ते सर्व तुम्हाला करवीर नगरीत पावला पावलावर बघायला मिळतील। आणि तुम्हाला हे माहीत आहे का, करवीर नगरीत यमाचा अधिकार चालत नाही। इथे पाप पुण्याचा हिशोब करायचा व क्षेत्राचे रक्षण करायचा अधिकार रंकभैरवला दिलेला आहे। ज्या ब्रह्मदेवाचे मंदिर कुठेही नव्हते ते करवीर नगरीमध्ये आहे। लोक त्यांची पापे धुयाला मुक्ती मिळवण्यासाठी काशीला जातात व काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतात। पण तुम्हाला हे माहीत आहे का, साक्षात काशी विश्वेश्वरच करवीर नगरीमध्ये आलेले आहेत। तर अशीच रहस्यमय माहिती देणारी सिरीज आम्ही चालू करत आहे। तर आम्हाला आत्मविश्वास आहे की ही सिरीज पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावच्या नावाचा इतिहास व तुमच्या गावातील मंदिरांचा, तीर्थांचा इतिहास तुम्हाला माहीत होईल। तर आमच्या कोल्हापूरचा विषय ह्या चॅनलला फॉलो करून ठेवा, कारण ही सिरीज खूप इंटरेस्टिंग होणार आहे। प्रत्येक मंदिराच्या पाठीमागे, प्रत्येक गावाच्या पाठीमागे एक कथा आहे। तर त्या कथा पण खूप इंटरेस्टिंग आहेत। तर त्यासाठी तुम्ही आम्हाला कनेक्ट राहा व या सिरीजचा आनंद घ्या। धन्यवाद।